राणी हॉस्पिटलमधून बाहेर पडली आणि त्याच वेळी तिचे वडील डॉन तिच्यासमोर आले. आज खूपच जवळून आपुलकीने ते राणीकडे पाहत होते. राणीची आणि त्यांची नजरानजर झाली. राणी विचारते त्यांना, काका असे काय पाहताय माझ्याकडे? काही काम आहे का तुमचं? ते काही न बोलता अजूनही एकटक राणीकडे पाहतच होते. यशवंत काका समोर येऊन राणीला म्हणतात, राणी बाळा, हे काका नाहीत तुझे, वडील आहेत तुझे हे. काय? काका, माझे वडील? कसं शक्य आहे हे? माझे आई वडील लहानपणापासूनच मी पाहिलेच नाहीत. यांना मी माझे वडील नाही मानत. हो बाळा, हे तुझे वडीलच आहेत, यशवंत काका पुन्हा म्हणतात तिला. ती यशवंत काकांना म्हणते, काका समजा असतील हे माझे वडील, तर हे इतक्या वर्षांनी माझ्यासमोर का आलेत? यांनी मला अनाथ आश्रमात का सोडलं? खरंच जर हे माझे वडील आहेत, तर मी आई वडिलांच्या प्रेमासाठी तरसत होती तेव्हा कुठे होते हे? आता अचानक माझ्यासमोर येऊन माझे वडील असल्याचा का दावा करत आहेत? मी नाही मानत तुम्हाला माझे वडील. राणी तिचे वडील डॉनकडे पाहत बोलून त्यांना इग्नोर करून पुढे जाऊ लागते. तसे राणीचे खरे वडील डॉन म्हणतात, राणी बाळा, तुझ्यासमोर आलो नसलो कधी तरी तुला रोज पाहत होतो ग मी. तू लहानाची मोठी होत असताना मी तुला क्षणाक्षणाला पाहत होतो बाळा. राणी त्यांच्याकडे न पाहता पुढे पुढे चालत होती आता, आणि ते राणीच्या मागे. राणी थांबत नाही ते पाहून यशवंत काका म्हणतात, राणी थांब, हे तुझेच वडील आहेत आणि तुला एक मोठा भाऊ सुद्धा आहे. हा बघ सूरज, हा तुझा मोठा भाऊ आहे. तू DNA टेस्ट करून खात्री करून घेऊ शकतेस. तशी राणी थांबते. यशवंत काका म्हणतात, तुझे वडील तुझ्यासमोर नाही आले कधीच, कारण तशी त्यांची मजबुरी होती. राणी रागाने बोलते, अशी कोणती मजबुरी होती काका? वडील भाऊ असताना मला लहानाचं मोठं अनाथ आश्रमात व्हावं लागलं. राणीचे वडील डॉन त्यांचा पूर्ण भूतकाळ राणीला शॉर्टमध्ये पटकन सांगतात. वडिलांचा भूतकाळ ऐकून राणी म्हणते, मला काही वेळ हवाय विचार करायला, बोलून ती पळतच तिथून निघून गेली. 2 दिवसानंतर आज भाऊ सूरज आणि तिचे वडील डॉन पुन्हा राणीला हॉस्पिटलमध्ये भेटायला आले. त्यांच्यासोबत यशवंत काका होतेच. आज ते स्वतः त्यांच्या नात्याचा पुरावा म्हणून त्यांची DNA टेस्ट करून आलेले ते रिपोर्ट्स राणीसमोर धरून तिचे वडील राणीची माफी मागतात. राणी बाळा, परिस्थितीच तशी होती म्हणून नाही येऊ शकलो मी तुझ्याजवळ. माहिती आहे ना तुला आता सगळंच. प्लीज मला माफ कर. हे बघ आपले DNA रिपोर्ट्स. मीच तुझा वडील आहे आणि हा सूरज तुझा भाऊ. राणी रिपोर्ट पाहून वडिलांच्या गळ्यात पडून रडू लागते. बाबा म्हणते सूरजकडे पाहून. दादा बोलते त्याला. बाबा, भाऊ भेटल्यामुळे ती खूप खुश असते, त्यामुळे ती जास्त आडेवेडे न घेता त्यांचं नातं ॲक्सेप्ट करते. पण घरी अजून कोणालाच तिने सांगितलं नव्हतं तिचे वडील भाऊ तिला भेटलेत ते. काही दिवसानंतर सम्राट पूर्णपणे बरा होऊन हॉस्पिटलमधून घरी आला. माधवीने त्याचं अतिशय आनंदाने औक्षण करून त्याला घरात घेतलं. तो घरी आल्यापासून तिची नुसती लगबग. त्याची औषधं त्याला वेळेत देणं, त्याच्या खाण्यापिण्याचं पाहणं, सर्वच कसं ती खूप मनापासून करत होती. रात्री रूममध्ये आली तर तो झोपलेला. तीही त्याच्या बाजूला हळूच खूपच अंतर ठेवून बेडच्या दुसऱ्या टोकाला झोपते, त्याला डिस्टर्ब नको व्हायला म्हणून. पण सकाळी तिला जाग येते तेव्हा तर ती त्याच्या मिठीत होती. ती हळूवार उठून त्याच्यापासून दूर होत होती तसा त्याने तिला आणखी जवळ घेतलं आणि हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. ती दिवसभर थकून बेडवर येऊन झोपली ते त्याने पाहिलेलं. ती झोपल्यानंतर तो अजिबात नव्हता झोपला. रात्रभर तिच्या निरागस, दिवसभर काम करून थकलेल्या चेहऱ्याकडे फक्त एकटक बघण्याचं काम करत होता. त्याने तिच्या चेहऱ्यावर हळूवार खूप वेळेस रात्री किस केलं होतं, पण त्यावेळी गालावर काहीतरी टच होत आहे हे जाणून ती फक्त चुळबुळ करत होती झोपेत. त्याच्या स्पर्शात तिला झोपेतही शारताना पाहून त्याला हसायला येत होतं आणि तो त्याच्या क्यूट बायकोवर गालातल्या गालात हसत होता. आता जसं त्याने तिला मिठीत कवटाळून घेतलं तसं तिने अहो म्हणत त्याच्याकडे पाहिलं. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि तो तिच्या ओठांजवळ झुकला, तिच्या ओठांवर ओठ टेकवण्यासाठी. तशी ती अहो आता नको ना प्लीज. तो तिला काही न बोलता गालातल्या गालात गोड हसला. त्याने तिच्या भोवतीचे हात अजिबात सैल न करता तो झोपी गेला. त्याला झोप लागलं हे पाहून ती हळूच त्याच्या मिठीतून बाजूला झाली आणि त्याच्या गालावर तिने ओठ टेकवले. तसे त्याने खाडकन डोळे उघडले आणि राणी गोंधळली. ती पटकन त्याच्यापासून दूर जाऊ लागली. ती दूर जात आहे ते पाहून त्याने तिला जवळ ओढलं.
ती तशीच त्याच्या अंगावर आली आणि तिचे ओठ आपसूक त्याच्या कपाळावर टेकले गेले. तिने हलकेच ओठ आता त्याच्या नाकावर आणले. तिथे किस करून ओठांवरही किस केलं तिने. आता त्याच्या गळ्यावर ओठ टेकून तिने तिथे हलका चावा घेतला आणि तिने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या स्पर्शात हरवून काही क्षण त्याने डोळे बंद केलेले, पण आता त्यांची एक नजर झाली. ती अतिशय लाजून त्याच्यापासून दूर होऊन पळतच वॉशरूममध्ये निघून गेली. तो पुन्हा त्याच्या वेड्या क्यूट राणीकडे पाहून गालातल्या गालात हसला. ती वॉशरूममध्ये जाऊन हृदयावर हात ठेवून ती हसायला लागली. हे रामा, यांचा हँडसम चेहरा समोर पाहून मी स्वतःला नाही कंट्रोल करू शकले आणि मी यांच्या स्वतःहून जवळ गेली. ती स्वतःच्या डोक्यावर टपली मारत स्वतःला बुद्धू म्हणाली. त्याच्या विचारात चेहऱ्यावरचा आनंद काही केल्या कमी होत नव्हता तिच्या. ती फ्रेश होऊन तिचं आवरून त्याच्याकडे येऊन त्याला आता मेडिसिन देत होती. तसं त्याने नुकतीच फ्रेश झालेल्या टवटवीत राणीला स्वतःच्या मांडीवर ओढून घेतलं. अहो, ती काय करताय हे ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. कुठे काय, माझ्या बायकोला जवळ घेतोय, तो तिला चिडवत म्हणाला. ती थोडी इमोशनल होऊन रडू लागली. तिला रडताना पाहून तो लगेच म्हणाला, काय गं, काय झालं रडायला? अहो, तुम्ही माझ्यापासून काहीच लपवणार नाही आहात. जर लपवलं माझ्यापासून काही तर मी तुमच्यासोबत बोलणार नाही. मी तुमच्या जवळही नाही येणार. ती त्याला तिचं एक बोट दाखवून म्हणाली. तो तिच्याकडे पाहून फक्त हसत होता. सोडा मला आणि मेडिसिन घ्या. तो फक्त एकटक माझ्या चेहऱ्याकडे निरखून पाहत आहे ते पाहून पापण्यांची उघडझाप करत त्याला थोडंसं घाबरत बोलते ती आता. अहो, असे काय पाहत आहात माझ्याकडे? नका ना असे पाहू प्लीज, भीती वाटते हो तुमची. बोलून तिने पटकन त्याला मिठी मारली. राणी, काय चाललंय तुझं आणि भीती का वाटते तुला माझी? तू फक्त माझी आहेस. मी कधी इतक्या जवळ कधीच कोणत्या मुलीला येऊ दिलं नाही. तुला येऊ दिलं मी माझ्याजवळ, कारण खूप प्रेम करतो मी तुझ्यावर. तू माझी बायको आहेस, अशीच कायम माझ्याजवळ राहा. तिला मिठीत कवटाळून घेत तो तिला बोलला. काही वेळाने, राणी देतेस ना? ती काय न समजून म्हणाली. अगं, मेडिसिन देतेस ना मला? ती गोंधळून हो हो म्हणाली, पण तो तिला मिठीतून कुठे सोडत होता. अहो, सोडा ना, मेडिसिन हवंय ना तुम्हाला? तुम्ही मला सोडाल तरच देईन ना मी. तरीही तो तिला सोडत नसतो. तो तिच्या चेहऱ्याजवळ झुकला. त्याने हलकेच ओठ तिच्या ओठांवर टेकवले आणि तो तिला किस करू लागला. त्याच्या स्पर्शात ती लगेच विरघळून गेली. तिचा हात त्याच्या पाठीवर घट्ट झाला. आपसूक तिचे डोळे मिटले गेले. तिचा चेहरा पूर्ण गुलाबी झाला होता. गालावर गुलाबी गुलाबी छटा उमटलेली. त्याचा स्पर्श हवा हवासा जरी वाटत असला तरी तिचं पूर्ण शरीर थरथरत होतं. तरी त्याला दूर लोटायचं सोडून त्याला ती आणखी जवळ ओढत होती. दोघांचा हळूवार किस पॅशनेटली होतो. तिचे श्वास वाढतात तसा तो तिला सोडतो. तिच्याकडे पाहतो आणि त्याच्या ओठांवरून हळूवार अंगठा रब करतो. ती लाजून गोरीमोरी होते. नजर चोरून त्याच्याकडे पाहत हळूच हसत देखील होती ती. तो समोर आपल्याकडेच एकटक पाहत आहे या विचारानेच खूप लाज आली तिला. ती पळतच दरवाजातून बाहेर निघून गेली. ती कॉलेजला जाते ते त्याला सांगण्यासाठी काही वेळाने पुन्हा रूममध्ये आली, पण त्याला मेडिसिन घेतल्यामुळे खूपच झोप लागलेली. ती त्याला न उठवता कॉलेजला निघून जाते. रात्री तो तिला घेण्यासाठी तिच्या ऑफिसबाहेर कारमध्ये बसून तिची वाट पाहत असतो. ती ऑफिसमधून बाहेर आली ते पाहून त्याचा चेहरा आनंदाने फुलला. पण तेव्हाच तिला भेटण्यासाठी तिचा भाऊ येतो आणि तो राणीला प्रेमाने जवळ मिठीत घेतो. सम्राट कारमध्ये बसून सर्व पाहत असतो. सम्राटला तर त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याची राणी दुसऱ्याच्या मिठीत तो पाहू शकत नव्हता. हा कोण म्हणून तो रागाने त्याच्या मुठी आवळतो. अतिशय रागाने तो त्या दोघांकडे पाहत असतो. ही तर म्हणत होती मी अनाथ आहे, माझं या जगात कोणी नाही, मग हा मुलगा कोण आणि ही त्याच्या एवढ्या जवळ कशी? त्या दोघांना एकत्र बघून त्याला राग येत होता. त्याच्या रागाचा पारा चढलेला. राणी, खूप प्रेम करतो ग तुझ्यावर मी. कुठे कमी पडलो मी तुझ्यावर प्रेम करण्यात? तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आहे हे सांगितलं असतंस तू मला तर मी तुला नसतं ठेवलं माझ्या आयुष्यात बांधून. तुला मोकळं केलं असतं आपल्या नात्यातून. पण अजूनही वेळ नाही गेली. तू जाऊ शकतेस परत तुला आवडणाऱ्या या व्यक्तीकडे. तो त्या दोघांना मिठीत पाहून म्हणाला आणि तिथून रागाने घरी आला. राणी माझ्यावर प्रेम नाही करत, ती तर त्या व्यक्तीवर प्रेम करते. म्हणूनच तर तिने आनंदाने त्याला मिठी मारली. त्याच्या मनात अनेक विचार येत होते, पण मनातील विचारांना नाकारत तीही खूप प्रेम करते माझ्यावर. तिच्या नजरेत पाहिलंय मी माझ्यासाठी प्रेम, एक मन सांगत होतं त्याला.
आता पुन्हा त्याचं दुसरं मन विचार करत होतं, तिचं प्रेम खरं नव्हतं. तर तो रागाने म्हणाला, "तू नाटक केलंस माझ्यावर प्रेम करण्याचं, पण कशासाठी प्रेमाचं खोटं नाटक करत होतीस तू माझ्यावर?" कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.